आजचा टॉपिक आहे हार्ट. हार्टमध्ये आपण बघणार आहोत सर्क्युलेटरी सिस्टीम. ह्याच्यामध्ये जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही सब टाईप असतात किंवा काही पार्ट असतात ते सांगतो. फर्स्ट असतं बघा हार्ट म्हणजे हृदय, नंतर असतं ब्लड, नंतर असतं ब्लड वेसल, नंतर असतं लिम्फ आणि 5 नंबर असतो लिम्फ वेसल. हे काही त्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये पार्ट असतात. ठीक आहे. मग आता हार्ट बघू. हार्टमध्ये समजा ह्याचा आकार कसा असतो तर शंकूसारखा त्याचा आकार असतो. पोकळ स्नायू असतात म्हणून इंद्रिय असून त्याचा आता हार्टमध्ये काय असं माहिती आहे का, बेस असतं आणि एक पाया असतो. ठीक आहे. किंवा अपेक्स असतं. एक बेस आणि अपेक्स. बेस म्हणजे जसं आपण घर बांधताना जो बेस असतो मोठा वाईड बेस, ठीक आहे, तो असतो पाया. आणि अपेक्स म्हणजे वरचं शिखर. तसं हार्टचं सुद्धा आहे. हार्टचा जो बेस आहे तो वरच्या साईडला आहे आणि अपेक्स हे खालच्या साईडला आहे. आणि जो हार्ट आहे तो थोडंसं लेफ्ट साईडला टिल झालेला म्हणजे थोडंसं लेफ्ट साईडला झुकलेला आहे. नंतर बघा त्याचा शेप, जर हार्टचा शेप बघितला तर शंकूसारखा असतो. त्याची साईज विचारली तर साईज असते बघा लांबी 8 ते 10 सेंटीमीटर म्हणजेच 3 ते 4 इंच. आणि सर्वसाधारणपणे स्वतःच्या एका बंद मुठ्ठी म्हणजे जेवढा आपला हात जेव्हा आपण बंद करतो एक मुठ्ठी तयार होती त्याप्रमाणे त्याची साईज असते हार्टची. ठीक आहे. नंतर वेट बघितलं तर त्याचं वजन असतं बघा 250 ते 300 ग्राममध्ये असतं. आणि पोझिशन किंवा त्याचं स्थान, हृदय हे छातीच्या पोकळी म्हणजे 2 फुफ्फुसाच्या मध्ये म्हणजे स्टर्नमच्या मागे. ठीक आहे. म्हणजे जो आपला हार्ट आहे जो लंग्सचा पार्ट आहे, लंग्सच्या मध्ये आहे. जो स्टर्नम आहे, स्टर्नमला अटॅच असतात रिब्स, त्या स्टर्नमच्या मागल्या साईडला असतं आपलं हार्ट. ठीक आहे. नंतर जो हृदय आहे हृदयाच्या पुढच्या बाजूस काय असतं, स्टर्नम आणि रिब्स असतात. हृदयाच्या मागल्या बाजूस थोरॅसिस वर्टेब्रा, इन्फिरियर वेना केवा, डिसेंडिंग आओर्टा, राईट अँड लेफ्ट ब्रॉंचाय आणि एलिमेंटरी कॅनल. हे एवढं त्या हार्टच्या मागल्या साईडला असते. ठीक आहे. नंतर हृदयाच्या वरल्या बाजूस, ठीक आहे, आता हार्टच्या वरी काय असतं बघा, आवर्टा असते, सुपिरियर व्हेना केवा, पल्मनरी आर्टरी आणि पल्मनरी वेन्स. ठीक आहे. नंतर बघा दोन्ही बाजूस 2 फुफ्फुसे असून डाव्या फुफ्फुसाने हृदयाचा डावा भाग झाकलेला आहे. म्हणजे जो लेफ्ट साईडचा लंग्स आहे त्यानं तो भाग, लंग्सच्या जो भाग आहे त्यानं तो काय केलेला आहे, लेफ्ट साईडचा जो लंग्स आहे त्यानं हार्टचा भाग जास्त प्रमाणात झाकलेला आहे. ठीक आहे. नंतर बघा स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता स्ट्रक्चर म्हणजे काय, हृदयाची रचना. तर रचना कशी असते, आता समजा एखादं काही आपल्याला घर बनवायचं आहे त्याची आपण रचना करत असतो. जसे की विटा लागतील, सिमेंट लागतं, लोखंड लागतं, हे सर्व लागत असतं. तसंच हार्टमध्ये असतं. मग हार्टच्या रचनेमध्ये काय असतात बघा, हृदयाची रचना ही 3 आवरणामध्ये असते. फर्स्ट असतं पेरिकार्डियम, सेकंड असतं मायोकार्डियम आणि इंडोकार्डियम. ह्या तिन्ही लेअरपासून हार्टची रचना तयार होते. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ हार्ट तयार होत असते. ठीक आहे. आता डिटेलमध्ये एक एक बघू. पेरिकार्डियम म्हणजे काय असतं बघा, पेरिकार्डियममध्ये 2 लेअर असतात. त्याच्या वरची लेअर असते त्याला आपण म्हणत असतो फायबरस टिश्यू, आणि जी आतली लेअर असेल तिला आपण म्हणत असतो सिरियस मेम्ब्रेन. ह्या 2 लेअर त्या पेरिकार्डियममध्ये असतात. ठीक आहे. नंतर बघा पेरिकार्डियम हे फायबरस टिश्यूनं बनलेली एक पिशवी आहे, म्हणजे एक फायबरस टिश्यू आहे त्या लेअरच्या. ठीक आहे. वरल्या बाजूस मोठ्या रक्तवाहिन्या असतात, त्याला ट्युनिका ॲडव्हेंटिका सलग असो. ठीक आहे. म्हणजे जे पेरिकार्डियम आहे आउटर लेअर जी हार्टची, त्याच्यावरी काय असतात, फायबरस टिश्यूपासून बनलेलं आहे आणि त्याच्यावरील सर्वात जास्त रक्तवाहिन्या असतात. ठीक आहे. खालच्या बाजूस श्वासपटल म्हणजे जो खालचा भाग आहे त्याच्या खाली असतात, श्वासपटल म्हणजे डायफ्रॅगम. ठीक आहे. त्याला ते चिटकलेलं असतं. ठीक आहे. नंतर फायबरस टिश्यू हे स्थितीस्थापना नसते, म्हणजे त्यामुळे हृदयाला जास्त फुगण्यास ओव्हर डिस्टेन्शन प्रतिबंध असते. म्हणजे जो हृदय आपण श्वास घेतो, जेव्हा आपलं हृदय फुगतं आणि कमी होत असतं, ठीक आहे, हे हृदय आपलं जास्त प्रमाणात फुगू नये. ठीक आहे. म्हणून ही पेरिकार्डियम ज्याच्यामध्ये जे फायबरस टिश्यू आहेत ते त्याला मदत करत असतात. म्हणजे जास्त प्रमाणात तो
हार्ट फुगू नये म्हणून. ठीक आहे, हे त्याचं काम असतं. नंतर बघा आता सिरियस मेम्ब्रेन ही 2 आवरणं असतात. बाहेरीलला म्हणतो आपण परायटल पेरिकार्डियम आणि आतीलला म्हणतो असतो आपण विसरल पेरिकार्डियम. ठीक आहे, आता विसरल पेरिकार्डियम हे हृदयाच्या स्नायूंना चिटकलेले असते. म्हणजे जे हृदयाचे स्नायू असतात किंवा मसल असतात त्यांना ते चिटकलेलं असतं. ठीक आहे, नंतर सीरम मेम्ब्रेनकडून सिरस द्रव्य स्त्रवाला जातो. म्हणजे हा द्रव्य विसरल आणि परायटल पेरिकार्डियमच्या मधल्या पोकळीत असतो. ठीक आहे, या द्रव्याच्या वणग्यासारखा उपयोग होऊन हृदयाच्या हालचालीवेळी दोन्ही पदराचे घर्षण टाळले जाते. म्हणजे जे सीरम मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये एक द्रव्य सीरम द्रव्य नावाचा स्त्रवला जातो. त्याच्यामुळं काय होत असतं, जी हृदयाची हालचाल होत असते. ठीक आहे, मग ह्यामध्ये त्या दोन्ही लेअरचं घर्षण होऊ नये म्हणून हे काम करत असते. ठीक आहे, नंतर आहे नेक्स्ट मायोकार्डियम. आता मायोकार्डियम म्हणजे काय बघा, मायोकार्डियम हे कार्डियक मसलने बनलेलं आहे. म्हणजेच स्नायूचे प्रमाण हृदयाचे मध्ये जास्त असून त्याची हालचाल ऐच्छिक नसते. ठीक आहे, परंतु सूक्ष्मदर्शिकेमधून पाहिल्यास यावर ऐच्छिक स्नायूप्रमाणे आडव्या रेषा दिसतात. म्हणजेच काय तर जे आपण मायक्रोस्कोपनं बघितलं तर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला आडव्या रेषा दिसतात. ठीक आहे, प्रत्येक तंतुपेशी केंद्रक असून त्यात एक किंवा अनेक शाखा असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक पेशीचा एक केंद्रक असतो, त्याच्यामध्ये एकपेक्षा अनेक शाखा असतात. प्रत्येक शाखांचा शेवट हा शेजारील पेशीच्या शाखेतील सान्निध्यात होत असतो. म्हणजे जी पेशी आहे किंवा जी शाखा आहे तिचा शेवट शेजारील जी असलेली पेशी आहे त्या शाखेमध्ये सान्निध्यात होत असतो. हृदय स्नायूच्या विशिष्ट रचनेमुळे स्वतंत्र अशा पेशी न दिसतात स्नायूची चादर म्हणजे सीट असल्यासारखे दिसते. ठीक आहे, याच रचनेमुळे प्रत्येक पेशी स्वतंत्र मज्जा पुरवठा गरज असते. मायोकार्डियमची जाडी सर्व ठिकाणी सारखी नसते, कुठे जास्त तर कुठे कमी असते. नंतर बघा इंडोकार्डियम. आता इंडोकार्डियममध्ये काय असते बघा, इंडोकार्डियम हे हृदयाचे सर्वात आतील आवरण असून म्हणजे हृदयाच्या सर्वात मधली लेअर असते इंडोकार्डियम. नंतर बघा मायोकार्डियमच्या आतील बाजूस लागून असते. म्हणजे आउटर लेअर पेरिकार्डियम, नंतर मायोकार्डियम, नंतर असतं इंडोकार्डियम. ठीक आहे, मग अतिशय तल्लम म्हणजे थिन लेअर असते, मऊ असते, गुळगुळीत असते असे स्तर असून चपट्या म्हणजेच इपिथेलियल सेलपासून बनलेल्या असतात. जी लेअर आहे इंडोकार्डियमची ती इपिथेलियल सेलपासून बनलेली आहे. ठीक आहे, ह्या लेअरच्या रक्तवाहिन्याच्या आतील आवरणाशी संलग्न असते. ठीक आहे, नंतर स्पेशल प्रॉपर्टीज ऑफ कार्डियक मसल. हृदयाची स्नायूची वैशिष्ट्ये बघा. आता काय काय वैशिष्ट्य असतात आपल्या हार्टच्या मसलमध्ये बघा. फर्स्ट आहे कॉन्ट्रॅक्टिबिलिटी म्हणजे आकुंचन क्षमता. हृदय प्रसरणाच्या वेळी रक्तकपातामध्ये आलेले असते, या आकुंचनाच्या वेळी बाहेर टाकली जाते. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आपल्या हार्टचं काय एक फंक्शन आहे कॉन्ट्रॅक्शन. तर नेक्स्ट आहे कंडक्टिव्हिटी वाहक शक्ती. हृदयाच्या प्रत्येक स्नायुतंतामधून आकुंचन लहरी आकुंचने बाहेर जात असतात. म्हणजे कंडक्टिव्हिटी जशी वाहक शक्ती असते. म्हणजे एका जागेहून जसं आपली मोटर आहे, मोटर पाण्याची मोटर एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे पाणी नेत असते, तसंच आपल्या हार्टचं सुद्धा फंक्शन असतं. एका जागेवरून दुसरीकडे ते रक्त न्यायचं हे काम असतं, त्याला म्हणतो आपण कंडक्टिव्हिटी म्हणजे वाहक शक्ती. नंतर रिदम तालबद्धता. स्नायूचे आकुंचन लयबद्ध असते, आकुंचन क्रिया स्नायूमध्ये उत्पन्न होत असते. म्हणजे एक रिदममध्ये काम करत असतं. कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे काय रिदममध्ये काम करत असतं. ठीक आहे, नंतर रिफ्रॅक्टिव्ह पिरियड. आकुंचन क्रिया चालू असताना दुसरी चेतना दिल्यास त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे जर आपल्या हृदयाला एखादं काम दिलं तर तो तेच काम करत असतो, अजून दुसरे कामं केले ते कामं करणार नाही. ठीक आहे, या काळात हृदय स्नायू पूर्वस्थितीत येतात, त्यामुळे हृदयाचे स्नायू दमत नाहीत. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन और रिलॅक्झेशन ही प्रोसेस चालू असते, त्याच्यामुळं हृदय हे कधीच थकत नाही. ठीक आहे, किंवा दमत नाही. नंतर बघा टोन म्हणजे अल्प आकुंचन.
स्नायू नेहमी आकुंचन स्थितीत असतात, म्हणजे जे मसल असतात त्या अशा आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट झालेले असतात. ठीक आहे, सर्व मसल म्हणजे त्यांच्या त्या अवस्थेमध्ये असतात आकुंचन. जर रिलॅक्स झालं डबल कॉन्ट्रॅक्शन, डबल रिलॅक्सेशन, म्हणजे त्याला म्हणतो आपण टोन. नंतर कार्डियक टेंडिनन्स हे हृदयातील अतिशय चिवट असे तंतू असून त्याचे एक टोक द्विदल व त्रिदल झपाट्याने मागील बाजूस जोडलेले असते. म्हणजे आता लेअरमध्ये काय असं माहिती आहे का, जो आपला हार्टचा असं फंक्शन होतं. ठीक आहे, असे 4 भागमध्ये डिवायडेशन केले असे. हार्ट आपलं 4 भागमध्ये डिवायडेशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता त्या दोन्ही कंपार्टमेंटमध्ये समजा राईट साईड आणि लेफ्ट साईड त्याच्या दोन्ही कंपार्टमेंटमध्ये एक लेअर असती, त्याला म्हणतो आपण बायलॅटरल किंवा ट्रायलॅटरल. ठीक आहे, अशा काही लेअर असतात. त्या लेअरचं काय काम असतं माहिती आहे का, जो ब्लड आहे पुन्हा वापस आपल्या हृदयाकडे जाऊ नये हे त्याचं काम असतं. ठीक आहे, त्यामुळे या झपट्या उलट दिशेने उघडू शकत नाहीत. एकदा कर्णिकेतून जवनिकेतून आलेले रक्त परत कर्णिकेत जाऊ शकत नाही. समजा एखाद्या म्हणजे जो भाग आहे त्या भागामधून समजा रक्त आलं, ठीक आहे, समजा राईट अट्रियम असेल किंवा लेफ्ट अट्रियम असेल, ह्याच्यामध्ये समजा एकदा रक्त आलं नंतर ते रक्त जेव्हा खाली जात असतं, ठीक आहे, जेव्हा हे रक्त एक विशिष्ट लाईनमध्ये जात असतं. ठीक आहे, समजा एकदा रक्त गेलं तसंच तर ते पुन्हा डबल वापस त्या बॉक्समध्ये किंवा जिथून आलेलं आहे तिथं जात नाही. ह्याचं काम कोण करत असतं, कार्डियक टेंडिनस, म्हणजे पुन्हा ते ब्लड वापस येऊ नये म्हणून हे काम करत असतात. ठीक आहे, नंतर आहे शेवटचा पॅपिलरी मसल्स. कार्डियक टेंडन आतील व खालील बाजूला ज्या जाड मसलच्या जोडलेल्या असतात त्यांना पॅपिलरी मसल असे म्हणतात. म्हणजे हे काही ते आपल्या हार्टचं आपण काय बघितले वैशिष्ट्ये किंवा स्पेशल प्रॉपर्टीज ऑफ कार्डियक मसल. ठीक आहे.